धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक गावात देशसेवेचा अभिमान आणि आनंदाचा दुहेरी सोहळा अनुभवायला मिळाला। भारतीय सैन्य दलाच्या इन्फंट्री शाखेतील अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गावात परतलेल्या जवान भूपेंद्र गुलाब बोरसे यांच्या गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले। डीजेच्या तालावर घोड्यावरून मिरवणूक काढत भूपेंद्र बोरसे यांना मानाचा मुजरा देण्यात आला। यावेळी आशीर्वाद महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ प्राध्यापिका सविता पगारे आणि ग्रामपंचायत गटप्रमुख तथा समता परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री आबा पगारे यांनी स्वखर्चाने भव्य फटाक्यांची आतिषबाजी करत रोषणाईमध्ये जवानांचे स्वागत केले। तसेच भूपेंद्र बोरसे त्यांचे आई-वडील यांचा शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला। दरम्यान स्वागत सोहळा सुरू असतानाच गावातील युवकांनी सैन्य भरतीचा निकाल तपासला असता खंडलाय परिसरातील आणखी 3 तरुणांची भारतीय सैन्य दलातील अग्निवीर पदासाठी निवड झाल्याची आनंदाची बातमी समोर आली। खंडलाय बुद्रुकचे खुशाल मोहन माळी, खंडलाय खुर्दचे सचिन सुनील देवरे आणि बांबुर्ले प्रणेर येथील मनोहर रमेश हालोर यांनी हे यश संपादन केले। या यशाची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि अभिनंदनाचा वर्षाव करत गावकऱ्यांनी या यशस्वी तरुणांचे स्वागत केले। यावेळी बोलताना श्री आबा पगारे यांनी सांगितले की या तरुणांनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची प्रबळ भावना याच्या जोरावर हे यश मिळवले आहे। त्यांच्या यशामुळे गावातील अनेक युवकांना प्रेरणा मिळणार असून देशसेवेची नवी उमेद निर्माण होणार आहे। यानंतर सौ प्राध्यापिका सविता पगारे आणि श्री आबा पगारे यांनी खंडलाय बुद्रुक येथील अग्निवीरपदी निवड झालेल्या खुशाल मोहन माळी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा विशेष सन्मान केला। आई-वडिलांच्या उपस्थितीत शाल व पुष्पहार देऊन गौरव करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले। देशरक्षणासाठी सज्ज झालेल्या या 4ही तरुणांमुळे खंडलाय परिसराचा मान उंचावला असून हा क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे। गावकऱ्यांनी सर्व यशस्वी जवानांना आणि अग्निवीरांना भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे।